श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल तर आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, सवयी जर आपण चेंज केल्या, बदलल्या तर काय फरक जाणवतो हे मी नेहमी सांगत असते आणि तो फरक नेहमी पॉझिटिव्हच असतो। तर आजची छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे चप्पल। त्याला आपण वाहन म्हणतो, पायतान म्हणतो, शूज, बूट, चप्पल कोणत्याही प्रकारचे असून द्यात। तर त्याच्या रिलेटेड काय आहे की समजा खूप लोकांच्या घरी मी बघितलं आहे किंवा असं असतं की चप्पलचे जे शू रॅक असतं, आता शू रॅक बनलेलं आहे किंवा चप्पल जे आहेत ना ते घरात प्रवेश करताना म्हणजे घरामध्येच आतमध्येच काढतात किंवा दरवाजाच्या पाठी ठेवले जातात। तर त्याच्यामुळे काय होतं, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येते, शनी निगेटिव्हली आपल्या घरामध्ये पसरतो आणि सगळीकडे भांडण किंवा तंटा आणि कामामध्ये अपयश आपल्याला येतं। आपलं काम हे होतं पण त्याला खूप विलंब लागतो किंवा खूप साऱ्या अडचणी आपल्याला फेस कराव्या लागतात। अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे की चप्पल, सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आपण जी चप्पल घालतो, कारण की आपण चप्पल घालून पूर्ण गावभर म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणची निगेटिव्ह एनर्जी आपल्या चप्पलाच्या माध्यमातून आपल्याकडे येत असते। त्यामुळे काय करायचं आहे, चप्पल 100% घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेरच तुम्हाला काढायचे आहेत। त्याच्यानंतर त्या काढताना दक्षिण दिशा किंवा पश्चिम दिशेलाच ठेवा। दरवाजापासून लांब असल्या पाहिजेत, 1 फूट अंतरावर असल्या पाहिजेत आपल्या चप्पल। आता मुंबईसारख्या शहरामध्ये जागा कंजेस्टेड आहेत म्हणून आपण दरवाजाच्या बाजूलाच काढतो, पण शक्यतो तो उंबऱ्याच्या बाजूला नका काढू। गावी वगैरे बघितलं तर गावी अंगण असतं आणि अंगणामध्ये चपला काढल्या जातात, त्या घराच्या उंबऱ्यापर्यंत सुद्धा येत नाहीत। तर चप्पल घराच्या बाहेर काढा, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, समजा एखादी अनयूज चप्पल असेल, तुम्ही वापरत नसाल, जुनी चप्पल असेल, शूज असतील, कोणतेही तुम्ही घरामध्ये असेच ठेवलेले आहेत वर्षानुवर्ष, तर तिला पहिला बाहेर काढून फेकून द्या। जेवढे सुद्धा अनयूज चप्पल आहेत त्या घरातून बाहेर फेकून द्या। त्याच्यानंतर एखादी चप्पल घाला शनिवारी किंवा अमावस्येला, ज्या तुम्ही आता वापरत नाही आहेत ती घालून घरापासून खूप लांब, म्हणजे जिथे चौक असतो, आपण म्हणतो ना कट्टा असतो, तिथपर्यंत चालत जा आणि ती चप्पल तिथे सोडून या। तिथे सोडून आल्यानंतर पाठीमागे वळून बघू नका। खूप छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्याने काय होतं, निगेटिव्ह एनर्जी दूर राहते, आपल्या पाठी लागलेली पनवती कमी होते। करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव।